नमस्कार. भक्तिप्रवास चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे बालयोगी नरहरी. सकाळच्या दुसऱ्या प्रहरी योगीराज गृहेबाहेर येऊन एका वृक्षाखाली बसले होते. भारतातील त्यावेळच्या गत 3 ते 4 दशकांची परिस्थिती फारच वाईट होती. परकीय आक्रमण, यौवन आणि इतर शत्रूंनी सर्वत्र धुमाकूळ घातला होता. विशेषतः दक्षिण भारताचं यामुळे फारच नुकसान झालं होतं. सनातन धर्माची ध्वजा परत एकदा फडकवण्याची वेळ आली होती. योगीराजांनी यावेळेस सनातन धर्माकडे विशेष लक्ष देण्याचं ठरविले. इसवी सन 1378 उजाडलं होतं. योगीराजांना इथे योगीराज म्हणजे आपले स्वामी समर्थ. आपल्या श्रीपाद श्री वल्लभ अवतारात अंबिकेला दिलेल्या वचनांची आठवण होतीच. आता ती वेळ आली होती. इकडे दक्षिणेकडील कारंजा नगरीत श्रीपाद श्री वल्लभांनी आशीर्वचन दिलेल्या अंबिकेचा वाजसनेयी ब्राह्मण कुळात अंबाभवानी नावाचा जन्म झाला होता. तिचं लग्न माधव सरस्वती नावाच्या ब्राह्मणाबरोबर होऊन ती संसारात सुखानं नांदत होती. पूर्वजन्मीच्या पुण्याईने याही जन्मात श्रीपाद श्री वल्लभांनी सांगितलेलं शनी प्रदोष व्रत आणि पूजा ती नियमितपणे करत होती. काळ पुढे सरकत होता. अंबाभवानीला दिवस गेले. प्रसूतीचा काळ जवळ येऊ लागला. योगीराजांना परत आपल्या अवतरणाची वेळ साधायची होती. अंबाभवानीला गतजन्मी दिलेल्या वचनाप्रमाणे आता योगीराज तिचा नवजात अर्भक होऊन जन्माला आली. हे बालक अग्नीच्या स्फुल्लिंगाप्रमाणे तेजस्वी आणि अत्यंत आकर्षक होतं. सामान्य जीव गर्भातून बाहेर येताच रडतात, परंतु हे बालक रडत नव्हतं होतेच, पण आश्चर्य म्हणजे त्याऐवजी ओंकाराचा उच्चार करत होते. योगीराजांनी आपल्या नवीन अवताराची सुरुवात प्रणवोच्चाराने केली होती. माधव आणि अंबाभवानी चकित झाली. त्यांनी बाळाचं नामकरण करून नरहरी असं ठेवलं. अंबाभवानी ममतेने बाळाचं संगोपन करू लागली. बाळ आता 6 वर्षाचा झाला होता, परंतु त्याला अजिबात बोलता येत नव्हतं. त्याला बोलता यावं म्हणून मंत्रतंत्र, गंडे दोरे असे नाना विविध उपाय आई वडिलांनी केली, परंतु नरहरी बोलतच नव्हता. फक्त प्रणवोच्चार करायचा. बाळाच्या ओंकाराच्या मोहनीने मुग्ध झालेल्या माता पित्यांच्या हृदयात आता काळजी वाटू लागली. एक दिवस अंबाभवानी बाळ नरहरी बरोबर बसली असता तिचं मुखकमल म्लान झालं होतं, कोमेजून गेलं होतं. बाळाच्या लक्षात आलं की आपली आई काळजीत आहे. त्याने धावत जाऊन अंगणात पडलेली लोखंडाची पहार आपल्या छोट्या हाताने उचलली आणि सुवर्णाची करून आईच्या हातात दिली. योगीराजांच्या परिस्पर्शाने काहीही अघटित शक्य नव्हतंच. आई विस्मयाचकित झाली आणि तिने माधव सरस्वतीला घडलेला सर्व प्रकार सांगितला. बाळाच्या हातातील अद्वितीय स्पर्श शक्ती घेऊन दोघंही अचंबित झाले. बाळ नरहरी आईचा पदर ओढून खुणा करत होते. माधव आणि अंबाभवानी नरहरीकडे पाहू लागले. नरहरी आईस, मला मुंडावळ्या बांध, माझ्या डोक्यावर शेंडी ठेव, माझ्या हाती दंड दे, मला भिक्षा घाल, असे खाणाखुणा करून सांगत होता. मुक्या मुलाचा व्रतबंध करावा कसा, लोक काय म्हणतील, अशी माधवात चिंता वाटू लागली. तरीही अंबाभवानीच्या आग्रहावरून नरहरी मुंजाची तयारी करू लागला. कारंजा नगरीतील लोक माधव आणि अंबाभवानीच्या उत्साहाला हसत होते, त्यांच्यावर टीका करीत होते. मुक्या मुलाची मुंज कशी होते याची मजा पाहण्यास हे लोक उत्सुक होते. मुंज थाटामाटात झाली. माधव सरस्वतीने बाळ नरहरीस गायत्री मंत्राची दीक्षा दिली. आता योगीराजांनी अजून एक चमत्कार सर्वांना दाखवायचा होता. मुंज झाल्यावर बाळ नरहरी भिक्षावळीस उभा राहिला. ओम भगवती भिक्षाम देही बटुने असे पुकारताच अंबाभवानीने ओंजळ भरून प्रेमभराने भिक्षा घातली. त्या क्षणी बाळ नरहरी 4ही वेदातील ऋचा म्हणू लागला. मुंजीसाठी उपस्थित सारे कारंजा नगर एक अद्भुत आणि विलक्षण अशा अभूतपूर्व संवेदनांमध्ये न्हाऊन निघाले. सर्वजण अतीव आश्चर्याच्या धक्क्यातून सावरायच्या आत बाळ नरहरी आईस म्हणू लागला. आई, तू मला तुझ्याकडे भिक्षा मागण्यास सांगितलेस ना. तुझं वाक्य माझ्यासाठी मातृआज्ञा आणि ब्रह्मवाक्य आहे. आता मी ब्रह्मचारी राहून घरोघरी भिक्षा मागेन.
आता मला निरोप दे, कारण तीर्थयात्रेत जाऊन मला वेदाभ्यास करायचा आहे. माता अंबा भवानीवर जणू विजेचं कोसळल्यासारखे झालं. 16 वर्षांच्या शिव आराधनेनंतर जन्मलेला नवसायांसाचा पुत्र आता तिला सोडून जातो असे म्हणत होते. तिला मूर्छा आली. नरहरीने त्वरित आईस सावध केले. योगी राजाने तिला पूर्वजन्माचं स्मरण देऊन नरहरीच्या ठिकाणी श्रीपाद श्री वल्लभांचं दर्शन दिलं. तरीही मुलगा सोडून जाणार या कल्पनेने तिचं आईचं हृदय कळवळलं. आईची समजूत काढण्यासाठी नरहरीने अजून 1 वर्ष कारंजा नगरीत राहण्याचं मान्य केलं. तरी आईच्या मनात एकुलता एक पुत्र आपल्याला सोडून तीर्थाटनाला जाणार असा विचार घोळत असल्याचं बाळ नरहरीस अंतर्ज्ञानानं समजत होतं. त्याने आपल्या अमृतमय नजर प्रेमपूर्वक आपल्या मात्या पित्यांवर टाकली आणि त्या उभयतांचं सांत्वन केलं. त्यानंतर नरहरी घरीच वेदाभ्यास करू लागला. त्यांच्या अद्भुत ज्ञानशक्तीचा अनुभव लवकरच गावातील पंडितांना येऊ लागला. बाळ नरहरीच्या अपूर्व प्रज्ञा वैभवाची ख्याती पसरू लागली. देशोदेशीच्या जिज्ञासू विज्ञानांचा मेळावा बाळ नरहरींकडे शिकण्यासाठी, समजून घेण्यासाठी, मर्म जाणून घेण्यासाठी जमू लागला. गावाखेरीज इतरही ठिकाणचे पंडित आणि विद्वान आपल्या वयाचा आणि ज्ञानाचा अभिमान न बाळगता त्यांच्यापाशी येऊन शास्त्राभ्यास करू लागले. शास्त्रचर्चा आणि शंका निरसनासाठी नरहरीकडे येऊ लागले. नरहरीची कीर्ती अल्पावधीतच दूरवर पसरली. माधव आणि अंबाभवानीच्या पुढच्या 1 वर्षात जुळे संतान प्राप्त झाले. आता नरहरीने तीर्थयात्रेत जाण्याचा निश्चय केला होता. तो आईस म्हणाला, आई, तू केलेल्या 16 वर्षांच्या शंकराच्या आराधनेने तुझ्या पोटी माझा अवतार झाला. मी आता बद्रिका वनास निघतो. पुन्हा 30 वर्षांनी मी तुम्हाला सगळ्यांना भेटण्यास करंजा नगरीस येईन. परंतु आता मात्र तुम्ही मला आनंदाने निरोप द्या. आता क्षणाचाही विलंब न करता बाळ नरहरीस बद्रिकवनास जाण्यासाठी निघायचं होतं. नरहरी तीर्थाटनाला निघाला ही वार्ता हा म्हणता संपूर्ण करंजा नगरीत पसरली. लोकांचे लोंढेच्या लोंढे माधव आणि अंबाभवानीच्या घराकडे लोटले. त्यात सर्वजण आर्त, ज्ञानी, बैरागी, योगी, सिद्ध सर्वांचाच समावेश होता. माधव, सरस्वती आणि अंबाभवानी बरोबर हे समस्त जन एवढेच नव्हे तर संपूर्ण कारंजा नगरी बाळ नरहरीस निरोप देण्यासाठी वेशीपर्यंत आली. बाळ नरहरीने माता पित्यास वाकून नमस्कार केला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले आणि समस्त जमलेल्या जनांचे शुभ चिंतून वेशीबाहेर पाऊल ठेवले. सर्वजण दुःखांचे आवंडे गिळत बाळ नरहरीस निरोप देत होते. सौंदर्य अग्नीचे, लावण्य विजेचे नरहरी रूपाने दिसले. साक्षात परमात्मा भक्त उद्धारण्या कारंजा नगरीत अवतरली. श्री स्वामी समर्थ.